आपण पाहताय महाधुरळा. Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase, presenting Dalan, organized by Credai Kolhapur, where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape, from steel to structure, from interiors to inspiration, from homes to lifestyles. Dalan, 30th January to 2nd February 2026, Mahasainik Darbar Lawn, Kolhapur. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूरकरांना उत्सुकता आहे, महापौर कोण आणि उपमहापौर कोण. महापौर भाजपचा होणार हे नक्की झालेलं आहे. पहिला महापौर हा 10 महिन्याचा असेल हेही नक्की झालेलं आहे. आणि उपमहापौर हा शिवसेनेचा असेल का जनसुराजचा, याचा निर्णय मात्र आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी होणार आहे. महापौर भाजपचा होणार, त्यासाठी 7 नावं सुद्धा सध्या चर्चेत आहेत, स्पर्धेत आहेत. रुपाराणी निकम, विजय खाडे, विशाल शिराळे, सुरेखा उटोकर, वैभव कुंभार, विजयसिंग देसाई आणि माधवी पाटील. पण यातलं 2 नावावर उद्या शिक्कामोर्तब होईल. बंद पाकिटातनं ही 7 नावं प्रदेश कार्यालयाला पाठवल्यात. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या यातली 1 किंवा 2 नावं पाठवणार आणि त्यावर शिक्कामोर्तब होणार. आता ही नावं कोणती असतील? नावं जवळजवळ निश्चित झालेली आहेत. 2 नावं बंद पाकिटातून येतील, 2 अर्ज भरले जातील आणि शेवटच्या दिवशी 1 अर्ज माघार घेतला जाईल आणि 1 नाव कायम ठेवलं जाईल. आता 2 अर्ज कुणाचे असतील निश्चित सांगतो. तत्पूर्वी उपमहापौराचा निर्णय काय झालाय ते बघूया. उपमहापौर पद शिवसेनेला मिळणार आहे हे नक्की आहे. पण आता जनसुराजनेही आग्रह धरलाय. जनसुराजचा 1 नगरसेवक निवडून आलाय, अक्षय जरग. त्यांनी पाठिंबा शिवसेनेला दिलाय आणि त्या बदल्यात त्यांना उपमहापौर पद पाहिजे. त्यामुळं ते फक्त 5 वर्षात कधी द्यायचं एवढाच निर्णय, आग्रह आहे पहिल्यांदाच द्यायचं. त्यामुळे तो आग्रह मान्य केला तर जनसुराजचा पहिला उपमहापौर होईल अक्षय जरग. या संदर्भातला निर्णय आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून होईल. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम हे आज चर्चा करणार आहेत. उद्या या संदर्भातला सकाळीच निर्णय होईल. जनसुराजचा उपमहापौर होण्याची चिन्ह अधिक आहेत, पण तसंच झालं नाही. जनसुराजचा पाठिंबा शिवसेनेला हे फिक्स झालेला आहे. त्या बदल्यात उपमहापौर पद हेही फिक्स झालेलं आहे. फक्त आत्ता की पुढच्या वेळी एवढाच प्रश्न शिल्लक आहे आणि तो आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मिटेल. ते झालं नाही. जनसुराजनं आग्रह केला आत्ताच पाहिजे तर तो मिळेल. चर्चा केली, तडजोड केली तर तो पुढच्या वेळी मिळेल. जे आणखी त्यासाठी 20 महिने जावे लागतील. तसं झालं नाही तर 2 नावं सध्या चर्चेत आहेत उपमहापौर पदासाठी. एक आहे अभिजित खतकर आणि दुसरा आहे सत्यजित जाधव. या दोघांपैकी 1 जण उपमहापौर होईल जर जनसुराजला हे पद गेलं नाही तर. त्यामुळं उपमहापौर तिघापैकी 1, अभिजित खतकर, सत्यजित जाधव किंवा अक्षय जरग. आता वळूया महापौर पदाकडे. आज बैठक होणार होती मंत्र्यांची, 3 मंत्र्यांची, म्हणजे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह काहींची बैठक होणार होती, पण ती बहुतेक झाली नाही. त्यामुळे आता उद्या थेट नावाची घोषणा आहे. सोमवारी सकाळी 10:30 वाजता भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक त्यांच्या कार्यालयात बोलवण्यात आलेली आहे आणि याच वेळी महापौर पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. सगळ्यांच्या समोर एकतर नाव जाहीर केलं जाईल किंवा बंद पाकिटातनं नाव पाठवलं जाईल. ही 2 नावं यामध्ये निश्चितपणे असतील. त्यातलं पहिलं नाव आहे रुपाराणी निकम आणि दुसरं नाव आहे विजयसिंग खाडे. संधी मिळणार आहे ती रुपाराणी निकम यांना, जे आत्ता महायुतीचा पहिला महापौर
रुपा राणी निकम असण्याची शक्यता जास्त आहे. तिची नेमकी कारणं काय उद्याच्या पुढच्या भागात व्हिडिओमध्ये मी निश्चित सांगेन. पण कोल्हापूरचा आत्ताचा महायुतीचा पहिला महापौर रुपा राणी निकम, अर्ज मात्र दोन्ही भरले जातील. रुपा राणी निकम आणि विजय खाडे या दोघांचे अर्ज भरले जातील. आणि ज्या दिवशी महापौर पदाची निवड आहे 6 फेब्रुवारीला, त्या दिवशी एक अर्ज माघार घेतला जाईल, एक अर्ज ठेवला जाईल. तो अर्ज शक्यतो रुपा राणी निकम यांचाच असेल. त्याची काय कारणं आहेत, बरीच कारणं आहेत. ती कारणं पुढच्या व्हिडिओत निश्चित सांगेन. पण कोल्हापूरचा आत्ता भाजपचा पहिला महापौर हा रुपा राणी निकम याच असतील हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे. यामध्ये फारसा बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. सोमवारी सकाळीच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील सगळ्या नगरसेवकांच्या उपस्थितीत या संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रुपा राणी निकम महापौर, अक्षय जरग किंवा सत्यजित जाधव किंवा अभिजित खतकर उपमहापौर हे जवळजवळ नक्की झालेले आहे. उत्सुकता जवळजवळ संपल्यात जमा आहे. तरीही हे राजकारण आहे, काहीही घडू शकतं. उद्या दुपारपर्यंत 3 वाजेपर्यंत वेळ आहे. त्यामुळे काहीही घडू शकतं, राजकारण फिरू शकतं. पण या जी काही 5 नावं आहेत यापेक्षा फारसं वेगळं होईल असं सध्या तरी वाटत नाही. त्यामुळे महापौर रुपा राणी निकम यांची शक्यता जास्त. उपमहापौर सत्यजित जाधव किंवा अभिजित खतकर आग्रह धरला तर निश्चितपणे अक्षय जरग. त्यामुळे बघूया आता उद्या नेमकं काय होणार. महाधोरणाच्या आतापर्यंत 95 बातम्या तंतोतंत खरं ठरलेल्या आहेत. आता प्रतीक्षा आहे उद्याच्या या 96व्या बातमीची. बघूया काय होते, नेमकं राजकारण कसं घडतंय. आपल्याला अशाच